माय घालायचे ढोरं असं ह्या धुऱ्यावरून त्या धुऱ्यावर, त्या धुऱ्यावरून ह्या धुऱ्यावर. घरचे 3 महिने झाले कोण त्याला धरायला तयार नाही, कुठं गावाला जायला तयार नाही, कुठं लगीन व्हायला तयार नाही, कुठं लगीनाला जायला वेळ मिळणार. काय करावं, कोण सांभाळणार. तो आईबाप म्हणायचे शाळेत जा, शाळेत जा बाळा, शाळेत जा म्हणायचे. तेव्हा हाताला धरून आई एक बार सोडायची, बाप एक बार सोडायचा शाळेत जाऊन. आता घे गांडीत कोसून म्हणून सगळं जनावरं ढोरं लावून दिले राखायला. करणार काय तर नाही इलाजानं. ह्या धुऱ्याहून त्या धुऱ्यावर पळत्यात, त्या धुऱ्याहून त्या धुऱ्यावर पळत्यात. हे का बघा, हे का ह्या धुऱ्याहून त्या धुऱ्यावर, त्या धुऱ्याहून त्या धुऱ्यावर असं सारखं पळण्यावर असतात. आणि 3 महिने झालं कोण माणूस नाही, कुठल्या लग्नाला जायला ना, कुठं गावाला जायला नाही ना गेलं आहे, कुठं निलंग्याला जायला मिळणार. हे काही सारखे जनावर असं पळण्यावर होत्यात. ना 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 त्याला पाय मोकळा करावं म्हणून सोडलं तर कुठं त्या कोण सोय राहत नको, धायरा नको. इथंच जनावरं सांभाळीत, इथंच जनावरं सांभाळीत. ते बस म्हणली माय घालीत मायबापानं. तेव्हा शाळेत गेली नाही, बाप एक बार धरून सोडायचा, माय एक बार सोडायची. आणि शाळेच्या मागं बसून माघारी यायचं. आता घे ढोरं गांडीत कुसून म्हणले.